नमस्कार शेतकरी मित्रांनो, जय शेतकरी राजा हे यूट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। तर आज आपण ह्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्राचा पुढील 48 तासाचा हवामान अंदाज अगदी अचूक आणि सविस्तरपणे 4 ते 5 जानेवारी 2024 या तारखेचा। तर या तारखेच्या दरम्यान वातावरणामध्ये अचानक मोठा बदल होऊन महाराष्ट्र राज्यात काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाचा जोर असून काही भागामध्ये गारपीटची शक्यता देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह बघायला मिळणार आहे। सविस्तर अपडेट जाणून घेऊया। पण तत्पूर्वी सर्व पिकांचे बाजारभाव, शेतीविषयक माहिती, शेतीविषयक मार्केट रिपोर्ट तसेच दैनिकान बघण्यासाठी आजच यूट्यूब या चॅनलवर जाऊन जय शेतकरी राजा ह्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। मग चला ते जाणून घ्या पुढील हवामान अंदाज सविस्तरपणे। पुढील 48 तासांमध्ये वातावरणात बदल। तर महाराष्ट्र राज्याच्या काही जिल्ह्यात आणि तालुक्यांमध्ये वादळी पावसाची शक्यता असून गारपीटचा अंदाज देखील, मेघगर्जना, विजांचा कडकडाट, वादळी वाऱ्यासह 4 ते 5 जानेवारी 2024 या तारखेला या पावसाचा जोर बघायला मिळणार आहे। तर सविस्तर अपडेट जाणून घेऊया। मग चला तर पुढील व्हिडिओला सुरुवात करूया। तर सुरुवात करूया दक्षिण भारतापासून। दक्षिण भारताकडे केरळ, कर्नाटक या राज्यामध्ये जबरदस्त वादळी पावसाचा अंदाज राहील। तर तमिळनाडू, तेलंगणाच्या भागातही पश्चिम भागात जोरदार राहील। इतर भागात हलक्या मध्यम पावसाचा अंदाज आहे। पूर्व भागात बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थिती राहून जोरदार वारे वाहतील। भारताच्या पूर्व भागामध्ये महाराष्ट्रात ठिकठिकाणी या पावसाचा अंदाज आहे। तर सुरुवात करूयात दक्षिण कोकणापासून। तर दक्षिण कोकणातील सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात या पावसाचा अंदाज राहील, जसे सावंतवाडी, अंबोली, अरोस, पारसेम, अल्रणा इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। गोवा राज्याचा परिसर मपासा, पणजी, वास्को द गामा, बंडोरा, तिक्सा, वालपोई, अलगोटे, अंजुनियम इथे हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज राहील। मडगाव, कुचकोडे, साईगाव, रिवोना, जागवी, कानकोण जोरदार पावसाचा अंदाज आहे। गव्हाली, पडला, गुंजी, बीदी, कानापूर हलक्या पावसाचा अंदाज राहील। बेळगाव, बाची, राणाकुंडे, कानापूर, नेटूरगुंजी या भागातही हलका मध्यम तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। रामगड, चांदगडलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर कोल्हापूर जिल्ह्याकडे या वादळी पावसाचा अंदाज राहील। अजरा, नेसारी, आडदाला इथे बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम राहील, तुरळक ठिकाणी गारपीटचा अंदाज आहे। कडेगाव, पटेगाव, गारगोटी, कापसी, निपाणी, जैनवाडी, कागल, कोल्हापूर, इचलकरंजी, सल्लगा, चिकोडी या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। कोल्हापूर, ज्योतिबेल, किनी, कोडाली, आष्टा इथे हलक्या पावसाचा अंदाज बऱ्याच ठिकाणी बघायला मिळणार आहे। तर रत्नागिरी जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। तर सांगली जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये गोकाक, अलकांगी, रायबग, हिडकल, देवणकाठी, अतनी, अडाली, टेलसंग, जळकाठी, किरंगी, दागलपूर या बऱ्याच ठिकाणी मध्यम हलका पाऊस असून गारपीटचा अंदाज देखील राहील। नागजकुची, सांगली, मालगाव, देसिंग इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। तर सोलापूर जिल्ह्याकडे गेडी, चिंके इकडे हलका पाऊस राहील आणि सांगोळे, आटपाडी, दिघाची, मौद बुद्रुक, भालवाने, पंढरपूर, बेलापूर, मसवड, अकलूज, माळशिरस या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि बेमले, टेंभुर्णी, करिकम, अंगार, रणगाव, वांगी, केरन, इंदापूर, बिगवन, करमाळा या बऱ्याच ठिकाणी गारपीटचा अंदाजा, विजांच्या कडकडाटासह सोलापूर जिल्ह्याच्या उत्तर भागात राहील। कुरुपे, लाटी, सोलापूर, जामगाव, मंगरुळी, मंद्रुप इकडे हलक्या पावसाचा अंदाज राहील। वडोला, तांदवाडी, तुळजापूर, वैरभंगा, पाणेगाव, बार्शीलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। आणि सातारा जिल्ह्याचा परिसर बघितला असता सातारा जिल्ह्याकडे बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहील, पावसाचा अंदाजा ओडूज, निंदाल, बराड, शिंगणापूर, म्हसवड, मायणी, विटा, कराड, कडेगाव, इस्लामपूर, नरसिंहपूर, रामपूर, पलूस, तासगाव या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम पाऊस, विजांच्या कडकडाटासह पुढील 48 तासांमध्ये बघायला मिळणार आहे। तसेच सातारा जिल्ह्याच्या इतर भागात ढगाळ वातावरण राहील, पावसाचा अंदाज फारसा नाही। तर अहमदनगर जिल्ह्याच्या दक्षिण भागामध्ये या वादळी पावसाचा अंदाजा कर्जत, कुलधरण, बिटकेवाडी, जळगाव, मिरजगाव, जामखेड, काडाश्री या भागात हलका मध्यम पाऊस राहील। अंबळनेर आणि भालगाव, जांभळीलाही हलक्या पावसाचा अंदाज आहे। इतर भागामध्ये पुढील 48 तासांमध्ये ढगाळ स्थिती राहील, तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम सरींचा अंदाज अहमदनगर जिल्ह्याच्या या भागात राहील।
पुढील 48 तासांमध्ये पुणे जिल्ह्यातील बहुतांश ठिकाणी ढगाळ स्थित राहील। मुंबई, नवी मुंबई, ठाणे, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, वसई, विरार, पालघर, नाशिकचा बहुतांश परिसर या भागातील वातावरण कोरडे असून ढगाळ स्थिती बघायला मिळणार आहे। तर उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्याच्या पश्चिमेकडे जोर कमी राहील। तुरळक ठिकाणी हलक्या मध्यम पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात विसरवाडी, अंमली, कोकसाने, डोमकाई, टिटाणे, नंदुरबार, शहादा, खरपाली, रणाला, अंचाले या भागात हलक्या पावसाचा अंदाज राहील। धुळे जिल्ह्याकडे धुळे, अंजंग, अरवी, बोकरोड, बाबरे, कपांडे, चिंचवड इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। चिमटाणे, नांद्राणे, सिंदखेडा आणि जापोरे, गोडे, इसाले, सुले आणि भालाने, वडबिके, असोल आसपासचा परिसर या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर जळगाव जिल्ह्याकडे चोपडा, औवाड, आटगाव, हिरापुरा, यावल, फैजपूर, जानोरी, भुसावळ, उडाली या भागातील गारपीट पावसाचा अंदाज आहे। दक्षिणेकडे जोर कमी राहील। बहुतांश ठिकाणी ढगाळ वातावरण राहून हलक्या सरींचा अंदाजा पुढील 24 तासात राहील। श्री छत्रपती संभाजीनगरचा परिसर बघितला असा उत्तर भाग साईगवन, चाळीसगाव, कन्नड, हतनूर, पिशोर, फुलंब्री, बेरमगाव इकडे हलका पाऊस राहील आणि श्री छत्रपती संभाजीनगर सनावचे पिंपरी, काचोड, पाचोड, ढाकेपाल, पैठण आणि उमापूर, भालम टाकली या भागात हलक्या पावसाचा अंदाज आहे। जालना जिल्ह्याकडे मंगळूर, रामशिवशोटा, तानवाडी, पानवाडी, ईश्वरनगर, जालना इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। देऊळगाव राजा, सम्राटनगर, जाफराबाद, हंसाबाद इकडे हलका मध्यम पाऊस राहील। बऱ्याच ठिकाणी अनवा, अजंठा या भागातही गारपीट पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो पुढील 24 तासामध्ये। तसेच बीड जिल्ह्याकडे पावसाचा अंदाज बघितला असता बीड, गेवराई, मंजलगाव, वडवणी, तळेगाव, सिरसल, सोनपेठ, धारूर, केज, यलम, चौसाला या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम असून गारपीटचा अंदाज देखील राहील। धाराशिवमध्ये कळंब-मासा, तारकेट, भूम, पातुरकडा इकडे मध्यम हलका पाऊस बऱ्याच ठिकाणी राहील। इतर भागामध्ये ढगाळ वातावरण बघायला मिळणार आहे, जसे धाराशिव, कामेगाव, बेंबली, एडशी, बार्शी, वैरभंग, पानेगाव, बार्शी, वडोला, तांदुळाडी, तुळजापूर, नळदुर्ग या भागात हलक्या मध्यम सरींचा अंदाज आहे। तसे लातूर आणि नांदेड भागाला या जिल्ह्याकडे ढगाळ स्थिती राहील। पावसाचा अंदाज फारसा नाही। परभणी जिल्ह्याकडे या गारपीट पावसाचा अंदाज पुढील 48 तासात राहील। गंगाखेड, पालमला हलका मध्यम राहील। परभणी, जरी, बोरी, जिंतूर, पाथरी, आष्टी, सेलू इकडे जोरदार पावसाचा अंदाज आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये औंध, हिंगोली, कळमनुरी, इनापूर, महागामौर इकडे हलक्या पावसाचा अंदाज आहे। वाशिम जिल्ह्यामध्ये पुढील 24 तासात आणि 48 तासामध्ये पावसाचा अंदाजा वाशिम, रेताड, मालेगाव, महसूल, परतूर, मंगळूरपीर, कडचनाखेडा हलक्या पावसाचा अंदाज राहील। तर विदर्भातील बुलढाणा जिल्ह्यामध्ये जोरदार पावसाचा अंदाजा साप्तगाव, सेनगाव आसपासचा परिसर, लोणी, लोणार, रिसोद, भापूर इकडे हलका मध्यम तुरळक ठिकाणी जोरदार पावसाचा अंदाज आहे। बीबी, मेहकर, डोंगवला हलक्या पाऊस राहील। कुदनापूर, अहमदपूर, चिखली, खेलवड, बुलढाणा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे ठिकठिकाणी गारपीटचा अंदाज राहील। अकोला जिल्ह्यामध्ये खामगाव, शेगाव, बाबरगाव, दिघी, नांदुर्णा, जळगाव, जमोद, आलेवाडी, आंबारा, हिरवाखेड, तेलारा या बऱ्याच ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। अकोला, बोरगाव, मंजू, आळंदा, बार्शी, टाकळी इकडे हलका मध्यम राहील। अमरावती जिल्ह्याकडे खेरडा, मूर्तिजापूर, दर्यापूरलाही हलका मध्यम, तर गारपीटची शक्यताही अंजनगाव, सुजी, अचलपूर, चिखलदरा, हरिसाल, धारणी या भागात जोरदार पावसाचा अंदाज असून गारपीटचा अंदाजा दक्षिण भागात राहील। जोरदार पावसाची शक्यताही चांदूर बाजार, मोर्शी, वरुड, नरखेड, दुर्गवाडा, जळखेडा या भागात असून गारपीटचा अंदाज देखील राहील। अमरावती, बडनेरा, मोजारी, तळेगाव, आष्टी, चांदूर, दामणगाव रेल्वे, नांदगाव, खंडेश्वर जोरदार पावसाचा अंदाजा पुढील 48 तासात राहील। वर्धा जिल्ह्याकडे अरबी, वडोणा, लाडगड, कर्जना, कोडाली, काटोल, जळखेडा या भागात जोरदार पावसाचा अंदाज आहे। दक्षिणेकडे जोर कमी राहील। यवतमाळ जिल्ह्याकडे यवतमाळ, नेर, लाडखेड, धारवा, फलेगाव, बाबुलगाव, नांदगाव, खंडेश्वर इकडे हलक्या सरींचा अंदाज आहे। तसे चंद्रपूर, गडचिरोली इकडे ढगाळ स्थिती राहील, पावसाचा अंदाज नाही। नागपूर जिल्ह्याकडे नागपूर, हिंगणा, पाचगाव, धामणा, डोरली, कमळेश्वर, पारशिवनी, कामठी, वनेरा, गोटी इकडे गारपीटचा अंदाज वादळी वाऱ्यासह पुढील 48 तासात राहील। आणि भंडारा जिल्ह्याकडे उमरेड, गोथंगाव, अडेल, लखनी, साकोली, संग्रणी हलक्या पावसाचा अंदाज आहे। उत्तरेकडे बऱ्याच ठिकाणी मध्यम हलक्या पावसाचा अंदाजा भंडारा जिल्ह्याकडे बघायला मिळणार आहे। भंडारा, चिखली, धर्मपुरी, असोली, कंधारी,
अकोला, घोटी या भागात राहील। गोंदिया जिल्ह्याकडे तुमसर, तिरोडा, सांगली, गोंदिया, गोरेगाव, आमगाव, साक्रीटोळा, लांजी या बऱ्याच ठिकाणी हलका मध्यम उत्तर भागात गारपीटचा अंदाज आहे। तसेच चुकून तुमचा एखादा विभाग राहिला असेल तर कमेंटमध्ये मात्र अवश्य कळवा। आणि तसेच तुम्ही या चॅनलवरती नवीन आला असाल तर या चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन बटन नक्कीच दाबा, त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेचच्या लगेच बघायला मिळतील। व्हिडिओ बघितल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार। भेटूया नवीन व्हिडिओसोबत, तोपर्यंत नमस्कार, बाय बाय।